जर तुम्ही ओला, उबर किंवा रॅपिडोवरून बाईक टॅक्सीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्र सरकारने आता या अनधिकृत बाईक टॅक्सींबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निर्णय काय आहे सांगते, पण त्याआधी थोडक्यातलं नक्की फॉलो करा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला रोजच देत असतो. परिवहन विभाग आता ॲक्शन मोडमध्ये आला आहे, कारण त्यांनी आता अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागाने आता कंपन्यांच्या मालकांवर FIR दाखल करण्याची मागणी सायबर क्राईम विभागाकडे केली आहे. राज्यात कोणतीही वैध परवानगी किंवा शासनाची मान्यता नसताना या बाईक टॅक्सी रोजरासपणे सुरू आहेत. विशेष म्हणजे रॅपिडोसारख्या कंपन्यांमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. या सेवांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी नाहीये, चालकांची योग्य पडताळणी केली जात नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतीही आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध नाहीये. नियमांचं उल्लंघन करून सुरू असलेल्या या व्यवसायामुळे अधिकृत रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या पोटावर पाय येत असल्याचं सरकारने म्हटलंय. त्यामुळे आता या अनधिकृत ॲप्सचं ऑनलाईन संचालन तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मग तुम्हाला काय वाटतं? बाईक टॅक्सींवर बंदी घालण्याचा सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रील रॅपिडो वापरणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.